हे जे झाड आहे हे आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लावलेलं आहे आणि हे बघा हे गांधीजींचं ओरिजिनल अक्षर वाटतं, गांधीजी मीठ उचलताना. तर मित्रांनो ही आहे घराची मागची बाजू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आम्ही अहमदाबाद मध्ये आलेलो आहोत आणि आज आम्ही चाललोय साबरमती आश्रमला भेट देण्यासाठी. अहमदाबाद मध्ये आलात आणि साबरमती आश्रमाला भेट नाही दिली तर मग काय पाहिलं, तर ते आधी थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया, कारण रिकाम्या पोटी फिरण्यात मजा नाही. आणि आम्ही कसं जाणार आहोत ते अजून ठरवलं नाहीये, मेट्रोने की रिक्षाने. तर ते आता खाऊन झाल्यानंतर बघूया. तर चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि निघूया. चला लिफ्ट आली आहे, ग्राउंड फ्लोअरला जाऊया, कारण हे हॉटेल आहे फर्स्ट फ्लोअर वरती आहे. पाठीमागच्या साईडने ओपन झालंय. बाहेर आता मस्त ऊन पडलंय आणि हे बघा आमचं जे हॉटेल आहे ते या मॉलच्या खालीच आहे. अगोरा मॉल म्हणून आहे इथे, त्या साईडला हॉटेल आहे आमचं. तर मॉलच्या खाली इथे इलेक्ट्रिक गाडीसाठी चार्जिंग सुद्धा आहे. पण घेतलेला आहे ढोकळा आणि दाबेली. चला थोडस काहीतरी हलका फुलका खाऊ, नंतर मग मेन सिटी मध्ये गेल्यानंतर काहीतरी खाता येईल. घेतलेला आहे रजवाडी चाय आणि बटर बन मसाला. चला चहा पिऊन जरा फ्रेश वाटेल. तर मित्रांनो खाऊन झालेलं आहे आपलं आणि आता रिक्षा बुक केली आहे साबरमती आश्रमामध्ये जाण्यासाठी. तर इथे सावलीमध्ये थांबलोय आता. आणि आम्ही जो ढोकळा घेतला होता तो तर काय ढोकळा वाटतच नव्हता, ते तर वड्याच वाटत होता कसल्या तरी. आणि जी दाबेली घेतली होती ती तर पूर्ण गोड होती. दाबेली जनरली आपल्याकडे तिखट भेटते, इथं गोड भेटली होती. खाल्लंय आता, ठीक आहे, माहिती नव्हतं. तर जाऊया, अजून पुढे काहीतरी खायला भेटेलच. तर मित्रांनो बसलोय आता रिक्षामध्ये. इथून साधारण 20 मिनिटाचं अंतर दाखवतोय. पोहोचलेलो आहोत साबरमती आश्रमाच्या बाहेर. इथे बघू शकता समोर गुजरातीमध्ये बोर्ड लावलाय, महात्मा गांधी साबरमती आश्रम. इकडे सुद्धा बोर्ड लावलाय. आतमध्ये चालत जावं लागेल आपल्याला, थोडंसंच आहे, 50 किंवा 100 मीटर असेल. आणि इथेच बाहेर पार्किंग सुद्धा आहे, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही सुद्धा इथे तुम्ही पार्क करू शकता. या साईडने आपण आलेलो आहोत. चला जाऊया आतमध्ये. हे बघा इकडनं एंट्री आहे. आणि एंट्रीच्या बाहेरच हा माहितीसाठी बोर्ड लावलेला आहे आणि याच्यावरती इंग्लिश मध्ये लिहिलेली आहे माहिती. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर आज आपण वीकडेला आल्यामुळे जास्त काही गर्दी नाही, इथे शांत आहे पूर्ण. आणि इकडे बघा फॉरेनर सुद्धा आले तिथे. पूर्ण शांत आहे आज, इथे काहीच गर्दी नाहीये. या समोरच्या बिल्डिंगचं नाव आहे नंदिनी अतिथीगृह. इथे कोण कोण लोक आणि किती मोठे लोक इथं राहून गेलेत बघा, याच्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे. समोर ना बघा हे नंदिनी अतिथीगृह. इथे इतकी शांतता आहे की पक्ष्यांचा आवाज सुद्धा येतोय. मोबाईल मध्ये रेकॉर्ड होतोय की नाही माहिती नाही. इथे बघा पूर्ण मॅप दिलेला आहे साबरमती आश्रमाचा. 11 स्पॉट आहेत इथे आतमध्ये बघण्यासाठी. आपण आता उभे आहोत तो 8 नंबरचा स्पॉट आहे, खादी शॉप. इथे बघून तुम्ही पूर्ण फिरू शकता. आणि इथे आश्रम फिरण्यासाठी व्हीलचेअरची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. बघा इथे पण असे बोर्ड लावलेले आहेत, कुठल्या दिशेला कुठला स्पॉट आहे ते इथे बघून तुम्ही फिरू शकता. बघा हे जे समोर दिसतंय हे आहे बुक शॉप, पुस्तक विक्री केंद्र. चला आता आतमध्ये जाऊन बघूया पुस्तक विक्री केंद्र कसं आहे आणि काय काय पुस्तकं ठेवली आहेत.
बघा हा सेक्शन जो आहे तो पूर्ण गुजराती पुस्तकांसाठी आहे आणि इकडे साबण वगैरे पण अवेलेबल आहेत. स्पेशली खादीचे साबण इथं भेटत आहेत. आलेलो आहे इथून बाहेर, आता जाऊया पुढे. छोटंसंच होतं, 5 मिनिटात बघून झालं. हे बघा, हे जे झाड लावलेलं आहे ते आपल्या भारताचे राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांनी लावलेलं आहे. ते लावलेलं आहे 1 डिसेंबर 2015 मध्ये. आता जवळपास 10 वर्ष झालेत त्या झाडाला आणि किती मोठं झालं हे. आणि इकडे समोर स्वच्छतागृहाची सुद्धा सोय आहे. या साईडला लेडीज आहे आणि समोर जेंट्ससाठी आहे आणि इथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे. त्यामुळे मेंटेनन्स तर चांगला ठेवलेला आहे आणि सुविधा सुद्धा चांगल्या दिल्यात. हे बघा, हे जे झाड लावलेलं आहे ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लावलेलं आहे आणि ते पण किती मोठं झालंय आता बघा. हे जे झाड आहे हे आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लावलेलं आहे आणि हे झाड बघा किती मोठं झालेलं आहे. चिंचेचं झाड आहे हे, भरपूर मोठं झालंय आणि हे 2017 मध्येच लावलेलं आहे. याला सुद्धा आता 7 वर्ष पूर्ण झालीत, 7 ते 8 वर्ष पूर्ण झालीत. ते सहल आलेली आहे, एक आश्रम बघण्यासाठी सहल आलेली आहे आणि चारी बाजूला झाडं किती आहेत इथे एकदा बघा. झाडं आहेत आणि सगळ्या झाडांवरून पक्ष्यांचा आवाज येतोय. इतकी शांतता आहे इथे. सगळे उंच उंच आणि मोठी झालेली झाडं आहेत, त्यामुळे सावली पण छान पडलेली आहे इथे. तर मित्रांनो, कसं वाटतंय आश्रम फिरण्यासाठी? मस्त सावली आहे आणि फिरण्यासाठी मज्जा येते. नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात इथे महात्मा गांधींविषयी, ज्या की आपण फक्त पुस्तकात वाचू शकतो, पण इथे येऊन त्या प्रत्यक्षात बघू शकतो. आणि भरपूर असे छोटे छोटे स्पॉट आहेत इथे. इथे साबरमती आश्रमाचा डिजिटल गाईड सुद्धा उपलब्ध आहे आणि तो कसा ऐकायचा यासाठी इथे स्टेप्स दिलेले आहेत. इथल्या वायफाय नेटवर्कला कनेक्ट केल्यानंतर आपण तो ऐकू शकतो. आणि इथे बघा, आम्ही एका मोबाईलवरती हा कनेक्ट केलाय आणि इथे प्ले करून दाखवतो. साबरमती आश्रम दे दी हमें आजादी, बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. तर मित्रांनो, हा डिजिटल ऑडिओ तुम्ही एकापेक्षा अधिक भाषांमध्ये ऐकू शकता. तर आम्ही आता कनेक्ट केलं तेव्हा हा मराठीमध्ये सिलेक्ट केलेला. तुम्हाला जी लँग्वेज समजत असेल त्यामध्ये तुम्ही हा सिलेक्ट करून ऐकू शकता किंवा या आश्रमाबद्दल सर्व माहिती तुम्हाला त्या ऑडिओमध्ये मिळून जाईल. आणि इथे बघा, साबरमती आश्रम हे सगळ्या भाषांमध्ये लिहिलेलं आहे. इकडे बघा, जितकं समजते त्यानुसार मराठी, हिंदी, उर्दू सुद्धा आहे. आणि मित्रांनो, हे बघा, हे जे उंच गेलेलं अशोकाचं झाड आहे हे लावलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि हे लावलेलं आहे 1963 मध्ये. बघा हे किती उंचपर्यंत गेलंय आणि किती जुनं असेल. तर मित्रांनो, आता तहान लागली आणि आमच्याकडचं पाणी पण संपलंय. तर इथे समोर पिण्याच्या पाण्याची सोय आहे, तर तिथून आपण पाणी भरून घेऊ आता. हे बघा, इथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि दोन्ही साईडला इकडे 4 आणि इकडे 4, 8 नळ दिलेले आहेत. चला आपण पण आता पाणी भरून घेऊ इथून. आणि हे बघा, इथून जे पाणी खाली वाहून जाते ते बाहेर सरळ तिथे झाडांना जाते. आणि गांधीजींच्या 3 माकडांबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल, त्यांची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. चला दाखवतो. हे बघा, इथे गुजराती, हिंदी आणि इंग्लिश मध्ये माहिती दिलेली आहे. चला आता इथून जाऊया म्युझियम कडे. म्युझियम आणि लायब्ररी इथे एकत्रच आहे. आता तिथे जाऊन बघूया काय आहे तिथे. हे बघा, या साईडला आहे म्युझियम. इथे बघूया आतमध्ये जाऊन आता.
आणि इथे प्रत्येक कॉर्नरला अशी माहिती सुद्धा लावलेली आहे. इथे पण लावलेली आहे. आणखी इकडे सुद्धा आहे. आणि इथे सुद्धा आहे. आणि या साईडला सुद्धा बरीच काय काय माहिती लावलेली आहे. इकडे पुढे सुद्धा आहे. इथे बघा, इथे गांधीजींच्या साईन लावलेल्या आहेत, सगळ्या सिग्नेचर्स. हा, इथे सुद्धा लावलेले आहेत. आणि हे बघा, गांधीजींचे पोस्टल ॲड्रेसेस, त्यांनी जिथून जिथून पत्र पाठवली त्यावरचे ॲड्रेस इथे लावलेले आहेत. आणि ही बघा साबरमती आश्रमाची माहिती. आणि हा महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचा फोटो 1915चा आहे. आणि हा साबरमती आश्रमाचा फोटो त्यावेळेसचा. आणि हा आश्रम अहमदाबादमध्येच का बनवला त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. आणि त्या आश्रम बनवण्यामागची आयडिया काय आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. इथे लिहिलेलं आहे, प्लीज बिगिन फ्रॉम हेअर. चला, इथनं सुरुवात करूया आता. आणि हा बघा, इथे चरखा सुद्धा ठेवलेला आहे. इथे एक गांधीजींचा स्टॅच्यू आहे. आणि हे बघा, हे गांधीजींचं ओरिजिनल अक्षर वाटतंय इथे लावलेलं आहे, पण इथं काही लिहिलेलं नाही तसं ओरिजिनल आहे की नाही. बघा, इथे कस्तुरबा गांधींचा एक स्टॅच्यू. आणि ही बघा साबरमती आश्रम टाइमलाईन 1915 ते 1930 पर्यंत काय काय घटना झाल्या या सगळ्या यामध्ये दिलेल्या आहेत. बघा, 6 एप्रिल 1930 मिठाचा सत्याग्रह. आणि हे बघा, या काचेमध्ये या साबरमती आश्रमाचं एक मिनिएचर ठेवलेलं आहे. पूर्ण कुठं झाडे आहेत, कुठं जंगल आहे, कुठं नदी आहे, कुठं बिल्डिंग्स आहेत, हे पूर्ण यामध्ये दाखवलेलं आहे. आणि इथं त्याचं नंबरिंग सुद्धा केलेलं आहे. बघा, हे पूर्ण काचेच्या बॉक्समध्ये ठेवलंय. हे बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, गांधीजी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक फोटो. आणि इथे बघा, मिठाच्या सत्याग्रहाची पूर्ण कहाणी दिलेली आहे. जे हे चित्र तुम्ही पुस्तकात बघितलेलं असेल, इथं त्याचं एक मिनिएचर उभं केलेलं आहे. आणि इथे गांधीजी मीठ उचलताना एकदम रिअल वाटतंय. बघा, इथे एक स्विमिंग पूल पण आहे. त्या काळातला तर नसेल, नंतर रिनोव्हेशन मध्ये बनवलेला असणार आहे, पण भरपूर मोठा बनवलाय. हे बघा, हे जे गांधीजींचं चित्र आहे हे पूर्ण कापसापासून बनवलेलं आहे. हे जवळून बघा, पूर्ण कापसाचे छोटे छोटे बोळे एकमेकाला जोडून हे पूर्ण चित्र तयार केलंय. आणि हे 2 ऑक्टोबर 2007 ला कोणीतरी तयार केलंय किंवा या आश्रमाला गिफ्ट दिला असेल.
हे बघा मुख्य आश्रमवासी, इथे कोण कोण राहिलेलं आहे त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. मगनलाल गांधी, त्यानंतर जमनालाल बजाज, असे इथं भरपूर लोक इथं राहिलेले आहेत आणि त्यांची माहिती इथे दिलेली आहे. विनोबा भावे सुद्धा इथं राहून गेलेले आहेत बघा. आणि इथे बघा प्रॉमिनंट व्हिजिटर्स म्हणून इथे कोण कोण येऊन गेलंय त्यांचे फोटोज आणि तारीख लावलेली आहे. क्वीन एलिझाबेथ सुद्धा इथं येऊन गेलेली आहे बघा 1961 मध्ये. चला जाऊया आता पिक्चर गॅलरी मध्ये. ते बघा इथे सगळीकडे असे गांधीजींचे चित्र काढलेले आहेत, भरपूर आहेत, पूर्ण चारही साईडला आहेत. हे एक चित्र बघा, गांधीजी चरखा चालवताना. इकडे या साईडला प्रदर्शन आहे. चला प्रदर्शनकडे जाऊया. काय काय ठेवले प्रदर्शन मध्ये, चला आतमध्ये जाऊन बघूया. बघा हे 7 वर्षाचे गांधीजी. त्यानंतर हे 14 वर्षाचे गांधीजी. आणि इथे बघा गांधीजींच्या मॅट्रिक परीक्षेचा रिझल्ट लावलेला आहे. बहुतेक हा त्यांच्या 10वीचा रिझल्ट असेल, माहिती नाही त्यावेळेस मॅट्रिक्युलेशन म्हणजे कितवी. गांधीजींचा लंडन मधला फोटो. हे बघा कस्तुरबाज लास्ट मोमेंट ॲट आगा खान पॅलेस 1944. मित्रांनो आगा खान पॅलेस आपल्या इकडेच आहे पुण्यात. हा बघा असा दिसतो आगा खान पॅलेस. तर मित्रांनो आलेलो आहोत त्या प्रदर्शन मधून बाहेर. तिथे भरपूर काय माहिती लावलेली आहे, पण सगळी काय दाखवता आली नाही. म्हणजे जी माहिती शालेय पुस्तकात नसेल ती माहिती इथे लावलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर कधी अहमदाबादला आलात तर इथे साबरमती आश्रमाला नक्की भेट द्या. तर मित्रांनो आता आपण जात आहोत मगन निवास बघायला. हे बघा हे सगळे रिअल चरखा आहेत. हा बघा हा सुद्धा त्याच वेळेसचा खरा चरखा आहे. आणि इकडे सुद्धा हे सगळे ठेवलेले चरखे हे खरे आहेत. हा बघा हा वाला चरखा पूर्ण बांबू पासून बनवलेला आहे. याचं नाव पण आहे बांबू चरखा म्हणून. आणि असे अजून इथे भरपूर चरखा आहेत.
हा बघा, हा पंजाब सारखा, हा राजस्थान सारखा, तिकडे सुद्धा तो राजस्थान सारखा बघा, हा आंध्र प्रदेशचा सारखा. आणि हे बघा, इकडे सगळे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल चरखे ठेवलेले आहेत. आपण आधी जे बघितले ते मॅन्युअल चरखे होते, म्हणजे ते हाताने फिरवायला लागायचे. यामध्ये तुम्ही पायाने किंवा कुठल्या तरी मशीनच्या द्वारे किंवा इलेक्ट्रिकद्वारे फिरवू शकता. आणि इथे बघा, मगन निवासमध्ये आल्यानंतर ही एक रूम बनवलेली आहे. इथे बसून तुम्ही पूर्ण महात्मा गांधींची माहिती बघू शकता. इथे अशी फिल्म चालू असते टीव्ही वरती कायम. आश्रमाच्या साईडने रिव्हर फ्रंटचा व्ह्यू. सेम रिव्हर फ्रंट पलीकडच्या साईडने सुद्धा आहे आणि तिथे रात्रीच्या वेळेस चांगली लाइटिंग केलेली असते. तर आपण आज संध्याकाळी तिथे जाणार आहोत. आणि ही जी आहे ही साबरमती नदी. हे आहे उपासना मंदिर. याची माहिती इथे दिलेली आहे. आणि इथे आत जाण्यासाठी शूज आणि चप्पल काढून जावं लागेल. हे बघा, इथे सुद्धा याची माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे बघताय ते आहे हृदयकुंज, म्हणजे महात्मा गांधीजींचे निवासस्थान. ही जागा या साबरमती आश्रमातील सगळ्यात महत्त्वाची जागा आहे. आपण आतापर्यंत बऱ्याच जागा बघत आलोय आणि आता शेवटी इथपर्यंत येऊन पोहोचलोय. तर आता आपण आतमध्ये जाऊन निवासस्थान कसं आहे हे सुद्धा बघूया. हे बघा, हृदयकुंज बद्दल इथे माहिती दिलेली आहे. ही महात्मा गांधीजींची प्रार्थना. तर मित्रांनो, आता आपण बघूया गांधीजींची रूम. बघा, इथे आतमध्ये त्यांची बसण्याची गादी आणि उशी सुद्धा आहे. आणि इथे त्यांचा लाकडी चरखा आणि टेबल सुद्धा ठेवलेला आहे. याच रूम मध्ये बसून ते सगळे निर्णय घेत असत. चला आता या घराचं किचन बघूया. बघा, इथे बोर्ड लावलेला आहे किचन. आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा, इथे चरखा ठेवलेला आहे आणि हा गांधीजींना भेट म्हणून मिळालाय. इथे आहेत सिल्वरचा स्पून, नॉर्मल स्पून, चाकू आणि इथे वुडन सँडल्स आहेत. थाळी आहे आणि ही स्टोन प्लेट म्हणजे दगडी थाळी आहे. खाली सुद्धा इकडे बाउल आहेत. आणि इकडे हा बघा किचन ओटा, किती छोटा आहे बघा. आणि इकडे स्टोर रूम आहे, पण आता सध्या ती बंद आहे, लॉक लावलंय त्याला, त्यामुळे आपण बघू नाही शकत. तर आता जाऊया पुढच्या रूम मध्ये. ती आहे कस्तुरबा गांधींची रूम. चला आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा, 2 खिडक्या आहेत या रूमला. आणि इथे पण काही वस्तू ठेवण्यासाठी जागा दिली होती, पण आता सध्या त्या काढून ठेवल्यात बहुतेक. वरती छत बघा या रूमचं, म्हणजे पूर्णच या घराचं छत असं लाकडी बांधकामामध्ये आहे. आणि हे बघा, इथे उकळ सुद्धा आहे. तर चला आता जाऊया पुढच्या रूम मध्ये.
ही आहे गेस्ट रूम. इथे आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. बघा, ही थोडीशी छोटी रूम आहे. या रूमला सुद्धा 2 खिडक्या दिलेल्या आहेत आणि याचं छत सुद्धा पूर्ण लाकडी बांधकामामध्ये आहे. आणि या घराचं अंगण बघा, भरपूर मोठं आहे. तिकडनं एंट्री आहे, बाहेर ओटा आहे, आत आल्यानंतर किचन, त्यानंतर इकडे कस्तुरबा गांधींची रूम आणि इकडे गेस्ट रूम. अशा प्रकारे या घराची रचना आहे. तर हे बघा मित्रांनो, हे असं आहे महात्मा गांधीजींचं साबरमती आश्रमातील घर. हे आहे विनोबा कुटीर. याचं अजून रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला आतमध्ये नाही जाता येणार. इथे लिहिलेलं पण आहे. तर मित्रांनो, ही आहे घराची मागची बाजू. आपण मग अशी समोरून घर बघितलेलं आणि आतमध्ये जाऊन सुद्धा बघितलेलं. तर आता पाठीमागून एकदा बघून घ्या. आणि हा होता आपला शेवटचा स्पॉट साबरमती आश्रमामधला. तर मित्रांनो, आता पोहोचलोय हॉटेलवरती. आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि पोहोचायला थोडासा उशीर झालाय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तर मग भेटूया अहमदाबादच्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.